चाललंय तरी काय ग आपल्या घरात? रे पोरानो, आपले हात दगडाखाली अडकलेत रे. आधीकडे बघायचं आणि गप्प बसायचं. दोन्ही पोरं त्या सावलीची, पण सई मुक्ताकडे असली की कवरी खुश असते. आधी स्वतःच्या आईकडे असतो पण तरी टेन्शन मध्ये असतो ग बाई. मला सईची काळजी नाही वाटत, आपण सगळे आहोत. मला काळजी वाटते ती आधीची. मम्मी, मला तर ना आधी आणि मुक्ता दोघांची काळजी वाटते. किती मन मारली होती स्वतःची ट्रिप कॅन्सल कर. होय ग, त्या आधीपायी स्वतःच्या नवऱ्याला ते सावलीच्या पुढे ढकललं ती ग. कुठली बाई असं करत का ग? सगळ्या गोष्टी हिच्याच कशा मागे लागतात काय माहित. आई एकवीर, या पोरीला सगळ्यात बाहेर काढ ग. सुखात ठेव ग, तिला सुखात ठेव. आदित्यसाठी मग खिचडी केली होती घेऊन जा. आणि सागर, रूम मध्ये सावनी असेल तर जरा शांत राहा, डोकं शांत ठेवा. आदित्यने तुम्हाला दोघांना एकत्र त्याच्या डोळ्यासमोर बघून त्याला बरं वाटेल. आदित्य तुला बरं वाटावं ही इच्छा माझी सुद्धा, पण त्यासाठी सावनीला कम्प्लीट करणं गरजेचं आहे का? दुसरा एखादा मार्ग असेलच ना? तुम्ही सांगा बरं. सांगा ना सगळं आपण याबद्दल. हेच करावं लागणार आहे. तुम्ही करणार आहात, तुम्ही बेस्ट बाबा आहात. त्यामुळे तुमच्या मुलासाठी न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा हसत हसत करायच्या. असं असं छान आहे. आता खरं खरं हसून दाखवा बरं. दुसरी तयार आहे, घेऊन जा. मग तुम्ही सर्व माझ्यासोबत कोणी बनवली हे महत्वाचं नाहीये सागर, त्याला कोण बनवणार आहे हे महत्वाचं आहे ना. तुम्ही काय खिचडी आदित्यकडे घेऊन जा, बरं वाटेल त्याला. मुक्ता, तुम्हाला कळतंय का आदित्यसाठी का बोलणार तुम्ही मला सरळ सरळ सावनीकडे पाठवताय? म्हणजे तुम्हाला खरंच कसलीच भीती वाटत नाही का? माझा विश्वास आहे तुमच्यावर, आणि तुम्ही प्रॉमिस केलं होतं मला. माझं तुमच्यावर, स्वतःवर आणि आपल्या नात्यावर विश्वास आहे. सावनीचं वर्णन घेऊ नका तुम्ही. सावनी काय, इतर कोणीही तुमच्याकडे डोळेवर करून पाहिलं ना तर मग मी तर काय कराल तुम्ही? तर मग मी बघून करा. नाही तुम्ही दात उपटून काढायला पाहिजे. बापरे, यातलं काही की करणार नाहीये मी. म्हणजे काय, तुम्ही आहात. अच्छा, मग काय करा? तर मग मी तिला म्हणेन, काही तू डोळ्याच्या डॉक्टरांकडे जा आणि डोळे तपासून घे. काय बरं थांबा. सॉरी. ऐका ना कारण मी फक्त आदित्यला त्याच्या वाट्याचं, त्याच्या वडिलांचं प्रेम मिळवून देतो. तो हक्क आहे ना त्याचा. आणि आता राहिला प्रश्न तुमच्या बायकोच्या हक्काचा, तर तुमची बायको म्हणून तुमच्यावर फक्त माझा अधिकार आहे आज, आणि तसंच कायम राहणार आहे. तिथे मी दुसऱ्या कोणालाच नाही येते, प्रश्नच नाही माझे आपण. पण आता आपल्याला फक्त आदित्यचा विचार करायचा, बाकी कुठल्याच गोष्टींचा विचार नको पडले. खरंच म्हणून तुमची बायको म्हणून घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? जोकचा पण तुम्ही माणूस म्हणून खरंच खूप कमाल आहात. आणि माझा सुद्धा विश्वास आहे की एक ना एक दिवशी तुम्ही आदित्यचं मन नक्की जिंकाल. सावकाश